तुमची मुलं सुद्धा सतत बाहेरचं काही ना काहीतरी मागत असतात का? आणि तुम्हाला बाहेर अस्वच्छतेत बनवलेलं मुलांना खायला द्यायचं नसतं. तर मग अशा पद्धतीने घरच्या घरी फक्त 20 मिनिटात ही नानखटाई बनवून पहा. अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते, छान खुसखुशीत होते आणि अगदी बाहेर मिळते ना त्याहीपेक्षा भन्नाट होते. आणि अगदी कोणीही नवशिके असतील ना, ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकतील. त्यासाठी सर्वात आधी एक बाउल घ्यायचा. यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप वितळवून घेतलं आहे ते घालायचं. तूप घेताना लक्षात ठेवा वितळवूनच वापरायचं आहे, घट्टसर तूप वापरायचं नाही. त्यानंतर ज्या वाटीने मोजून तूप घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून 1 वाटी पिठी साखर घालायची आणि एखाद्या व्हिस्करच्या साहाय्याने हे आता एकसारखं मिक्स करायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं. छान असं क्रीमी टेक्स्चर यायला आता या ठिकाणी पिठी साखरेचं प्रमाण तुम्हाला जशी ही नानखटाई गोड हवी आहे त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. पण 1 वाटी पिठी साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर इथे पहा सर्व मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत एक 2 ते 3 मिनिटं मी छान असं फेटून घेतलं. याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, त्यासोबतच रंगसुद्धा पाहू शकता. त्यानंतर काय करायचं, इथे मी एक चाळण घेतली आहे. आता यामध्ये इथे मी 1 वाटी मैदा घेतलाय, तो घालायचा. आता यामध्ये ज्या वाटीने मोजून सुरुवातीला आपण तूप आणि पिठी साखर घेतली होती ना, त्याच वाटीने मोजून मी मैदा घेतला आहे. त्यानंतर नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि 2 चमचे रवा घालायचा. बेसन पीठ आणि रवा घातल्यामुळे नानखटाई छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. चिमूटभर मीठ घालायचं आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा यामध्ये बेकिंग पावडर घालायची. बेकिंग पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. पण बेस्ट रिझल्ट हवा असेल तर शक्यतो बेकिंग पावडरच वापरा. त्यानंतर आता हे सर्व साहित्य या पद्धतीने चाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील किंवा काही घाण असेल तर ती निघून जाईल. तर इथे पहा सर्व साहित्य चाळणीने मी छान असं चाळून घेतलं आहे. ज्या काही पिठाच्या गुठळ्या होत्या त्यासुद्धा मोडून घेतल्या आहेत आणि पुन्हा चाळून घेतलं आहे. जे काही मोठे कण या पिठामध्ये होते ते बाजूला झाले आहेत. तर इथे सर्व पीठ छान असं बाउलमध्ये चाळून घेतलं आहे. आता हे मिक्स करण्याआधी काय करायचं, गॅसवर कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायची. त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे, गॅस चालू करायचा, गॅसवर ठेवायची आणि 4 चमचे यामध्ये मीठ घालायचं. मीठ जर घालायचं नसेल तर तुम्ही मीठ न घालता सुद्धा ही नानकटाई बेक करू शकता. तर इथे मी नाश्त्याच्या चमच्यानी 4 चमचे इतकं मीठ घातलं आहे. आता त्यावर एखादं स्टँड ठेवायचं, कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायची. आता कढई प्रीहीट होतीये तोपर्यंत इथे आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. तर इथे आपण तूप आणि पिठी साखरेचं जे मिश्रण बनवलं होतं ना, त्या मिश्रणामध्येच आपण या ठिकाणी मैदा, बेसन पीठ आणि रवा घातलाय ना, तेवढ्यामध्येच हा मिक्स होतो. छान असा गोळा तयार होतो. तर इथे सर्व मिश्रण, सर्व पीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेते, गोळा तयार करते आणि त्यानंतर तुम्हाला तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे. गोळ्याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती मस्त आलंय आणि त्यासोबतच कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. आता सर्वात आधी काय करायचं, इथे मी एक प्लेट घेतलीये. आता या प्लेटला फॉइल पेपरनी कव्हर करून घ्यायचं. फॉइल पेपरनी प्लेट कव्हर करून घेतली की काय होतं, प्लेट खालून काळी होत नाही आणि त्यासोबतच जी नानखटाई बेक करण्यासाठी आपण प्लेटवर ठेवणार आहोत ना, ती खाली चिटकत नाही आणि अगदी व्यवस्थित बेक तर इथे पहा या प्लेटला मी फॉइल पेपरनी कव्हर करून घेतलं आहे. आता आपण नानखटाई बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घेतलंय. आता काय करायचं हाताला थोडंसं तूप लावायचं आणि जे मिश्रण, जे पीठ आपण तयार करून घेतलं आहे, लिंबा एवढ्या आकाराचं ते मिश्रण हातावरती घ्यायचं. त्याचा गोल गोळा करायचा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने बाजूने अजिबात तडा गेला नाही पाहिजेत. छान असा गोळा तयार झाला, की बाजूने जराशी तडा गेलाय, की त्या मिटवून घ्यायच्या. जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने. आणि इथे तुम्ही पाहू शकता मध्यभागी प्रेस करायचं आणि मध्यम जाडसर अशी नानखटाई तयार करायची. आता काय करायचं, जी नानखटाई आपण तयार करून घेतलीये, सुरीने अशा पद्धतीने मध्यभागी 2 कट मारायचे, म्हणजे नानखटाई आतपर्यंत अगदी छान बेक होते. आता अशाच पद्धतीने आणखी एक नानखटाई मी तुम्हाला बनवून दाखवते. जर हे पीठ हाताला चिटकत असेल किंवा तुम्हाला सुट्टं वाटत असेल, मॉइश्चर नसेल, तर काय करायचं हाताला प्रत्येक वेळी थोडंसं तूप लावायचं. तयार मिश्रणातला लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने त्याचा गोळा करायचा, मध्यभागी प्रेस करायचं, बाजूने जर तडा गेल्या असतील तर त्यासुद्धा मिटवून घ्यायच्या आणि सुरीने अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा. आता राहिलेल्या मिश्रणाची सुद्धा नानखटाई मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते.
तर इथे पहा, राहिलेल्या सर्व मिश्रणाची नानखटाई सुद्धा मी बनवून घेतलीये. तोपर्यंत कढई सुद्धा छान प्रीहीट झालीये. आता ज्या प्लेटमध्ये आपण नानखटाई बनवून ठेवलीये, ती प्लेट यामध्ये ठेवायची. त्यानंतर कढईवर पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक 10 ते 15 मिनिटं ही नानखटाई बेक करून घ्यायची. 10 मिनिटानंतर एकदा झाकण काढायचं. जर बाजूनेही नानकटाई लालसर झाली असेल, वरून तडा गेला असेल, तर गॅस बंद करायचा. नाहीतर मग आणखी एक 5 मिनिटं ही बेक करून घ्यायची. तर इथे पहा, एक 12 मिनिटं ही नानकटाई मी छान अशी बेक करून घेतली आहे. झाकण काढायचं. तुम्ही नानकटाईला पाहू शकता, बाजूनी वरून हलक्याशा तडा गेल्या आहेत आणि खालच्या बाजूनी नानकटाईचा रंग सुद्धा बदललाय. आता ही डिश बाहेर काढायची, पूर्णपणे थंड करायची. सुरुवातीला नानखटाई तुम्हाला थोडीशी मऊसर वाटेल, थंड झाल्यानंतर छान खुसखुशीत कुरकुरीत होते. तर इथे पहा, सर्व नानखटाई थंड करून मी एका डिशमध्ये काढून घेतली आहे आणि तुम्ही इथे आवाज ऐकू शकता. मस्त कुरकुरीत, खुसखुशीत अशी ही नानखटाई बनून तयार होते आणि आतून तुम्ही पाहू शकता छान जाळी सुद्धा सुटली आहे. तर आता मुलांना बाहेर अस्वच्छतेत बनवलेलं खायला देण्यापेक्षा एकदा या घरच्या घरी नानखटाई नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.